नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आमदार किसन कथोरेंसह उपनगराध्यक्ष विजय भगत आणि नगरसेवक हरेश पष्टे यांच्या प्रयत्नांना यश. शहापूर नगर पंचायतच्या पाणी आरक्षणाला शासनाचा हिरवा कंदील. भातसा नदीतून मिळणार 1.002 दशलक्ष घनमीटर पाणी. शहापूर शहराच्या पाणी प्रश्नावर दिलासा देणारा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत शहापूर नगर पंचायतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून अतिरिक्त पाणी आरक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 5 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेसाठी आमदार किसन कथोरे यांनी जलसंपदा विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली वाढीव पाणी योजनेसाठी भातसा नदीतून अतिरिक्त पाणी आरक्षण फाईल जलसंपदा सचिव दीपक कपूर व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 24 तासात सही घेऊन विषय मार्गी लावला. यासाठी शहापूर नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय भगत आणि नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती हरेश पष्टे यांनीही सातत्याने पाठपुरावा करत शासन दरबारी व आमदार किसन कथोरे यांच्याकडे हा विषय मांडला होता. यासाठी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक हे देखील वेळोवेळी पाठपुरावा सहकार्य करत होते. यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शासनाच्या या निर्णयानुसार शहापूर नगर पंचायतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून 1.002 दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात वाढीव पाण्याचा मोठ्या प्रमाणातील पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी शहापूर नगर पंचायतीसाठी 1.186 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर असून त्याचा वापर सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन सन 2054 पर्यंतच्या लोकसंख्येचा अंदाज विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहापूर शहरात गेल्या काही वर्षांपासून वाढती लोकसंख्या, शहरी विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. या मंजुरीमुळे शहरातील घरगुती पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान शासनाने या मंजुरीस काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार संबंधित संस्थेने पाणी वापराबाबत आवश्यक करारनामा करणे, पाणीपट्टीचे नियम पाळणे तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता योग्य राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मंजूर करण्यात आलेल्या पाणी आरक्षणापैकी प्रत्यक्ष पाणी उचल 5 वर्षांच्या आत सुरू न झाल्यास ही मंजुरी आपोआप रद्द होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. भातसा नदीतून वाढीव पाणी आरक्षण मिळाल्यामुळे शहापूर शहराच्या भविष्यातील पाणी पुरवठा व्यवस्थेस मोठा आधार मिळणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा निघण्याची अपेक्षा होत आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.